बघा आपला मसूर पाक तयार झालेला आहे. खूप छान असा मसूर पाक तयार झालेला आहे. आता तो थोडासा हलका गरम सॉफ्ट आहे तोपर्यंत आपण वड्या काढून घेऊया त्याच्या. मस्त असा टेस्टी खूप सुरेख कसा कलर पण आलेला आहे त्याला. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या काढून घ्यायच्या तुम्ही. थोडासा हलका गरम असेल तेव्हाच वड्या काढून घ्यायच्या. खूप अशी जाळी पडलेली आहे आपल्याला. बघू शकता किती छान असा झालेला आहे. थोडाही चिटकला नाही. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण मसूर पाक रेसिपी पुढे बघत राहा. नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी थोडं पाणी घेते. एक वाटी साखर, एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला. पाणी थोडंच टाकायचं. एक वाटी घेतलेली आहे मी. वाटीनच घ्या तुम्ही पण मोजून. परफेक्ट असा तुमचा मसूर पाक तयार होईल. आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे. पाणी जास्त ऍड केल्यावर वेळ लागतो तार यायला, चिपचिप पाक व्हायला. खूप टेस्टी लागतो. लहान मुलासाठी खूप छान असतं ही स्वीट डिश. मुलं मधीच काहीतरी खायला मागतात, त्यांना देण्यासाठी खूप छान आहे रेसिपी. हेल्दी पण आहे. खूप हेल्दी असते ही. मी तुपात बनवते तर अजूनच पौष्टिक झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तेलातही बनवू शकता तुम्ही. मस्त असा आपला पाक व्हायला लागलाय आता. ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं मी बेसन घेतले. एक वाटी बेसन चाळून घ्या तुम्ही. मी घरीच दळून आणलेत, मी काय चाळलेलं नाही. बघू शकतायत मस्त असं आपल्याला तार यायला सुरुवात झालेली आहे. थोडासा चिपचिप झालाय. थोडासा मध्यम आचेवर ठेवायचं. तोपर्यंत आता आपण बैटर हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ. आपल्याला पाणी वापरायचंच नाही त्याच्यामध्ये, बैटर मध्ये तुपामध्येच पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचंय, भिजवून घ्यायचंय. जसं तूप लागेल तसं तुम्ही गरम करूनही घेऊ शकता तूप. मी गरम केलं नाही, डायरेक्ट टाकलेलं आहे. बघा तर आपली चाचणी तयार झालेली आहे. मस्त एक तार येते. परत तूप घेते. मस्त आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही कधी बनवलंय का? नक्की मला कमेंट मध्ये सांगा कसं. जर नसेल येत तर नक्की ट्राय करा. मी सांगितले त्या पद्धतीने नक्की ट्राय करा. थोडाही बिघडणार नाही. मस्त बेसन फेटून घ्यायचंय आपल्याला. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आपलं बॅटर. त्यात थोडंही पाणी नाही टाकलं तरी पण ओलं झालंय मस्त. आपली चाचणी तयार झाली आहे. बघू शकता मस्त तार येतोय. एक तार आलाय की समजायचं आपली चाचणी तयार आहे. लगेच आपण त्याच्यामध्ये आता ना बॅटर टाकून घेऊया. सर्व एकदमच टाकून द्यायचं आहे. टाकताना थोडासा गॅस कमी करून घ्यायचा. खूप टेस्टी लागतो हा घरी बनवलेला. एकदम चविष्ट लागतो. बाहेरून जसं आपण बाजारातून आणतो त्यापेक्षाही छान लागतो.
हेल्दी असतो, घरी बनवलेला एकदम स्वच्छ पद्धतीने बनवतो आपण. बाजारात कसं बनते आपल्याला माहित नसते, त्यासाठी घरीच बनवा तुम्ही अशा रेसिपी. मुलांना द्या खायला, छान मस्त टेस्टी असतात, हेल्दी असतात. बघू शकता मस्त. आता आपल्याला हलवून घ्यायचे. जोपर्यंत ते फुलत नाही तोपर्यंत ह्याच प्रकारे आपल्याला फेटत राहायचे त्याला. खाली कढईला करपणार नाही, मग असं तुम्ही हलवत राहा सतत. सोडलं की खालून हा करपायचा चान्स असतो. मस्त हलवतच राहायचं आपल्याला 4-5 मिनिटं. एवढीच मेहनत आहे बस, बाकी काही लागत नाही त्याला. एवढं काही साहित्य लागत नाही, तुम्ही तेलातही बनवू शकता. तेलातलाही खूप छान लागतो. मस्त आता जाळी येते. तेलामध्ये थोडासा कणट लागतो ना, त्यामुळे टिकत नाही. त्याच्यामुळे मी तुपातच बनवलंय. हा चांगला 1 महिना, 15 दिवस, 1 महिना पण हवा बंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. जेव्हा लागेल तेव्हा खाऊ शकता तुम्ही. मस्त असा टेस्टी, खूप टेस्टी होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. चला तर मस्त आपल्याला छोटे छोटे बबल्स यायला लागले. बघू शकता तुम्ही, आपलं बेसन पूर्ण फुलून वरती आलेला आहे. कलरही बदलत आहे त्याचा. थोडासा कलर बदलायला लागल्यावर जरा जास्त फास्ट मिक्स करायचं, कारण की खालून करपायचा चान्स असतो. मस्त असं आपलं फुलले. मी पहिलंच भांड्याला हे करून ठेवलेलं आहे, बटर पेपर लावून ठेवलेलं आहे. बटर पेपर नसेल तुमच्याकडे तर तेल लावून एखादं पसरट भांड तुम्ही तयार करून ठेवा, कारण की आपल्याला हे त्याच्यात लगेच ओतून घ्यायचं आहे. ते पहिलंच रेडी करून ठेवायचं. बघू शकता मस्त आपलं असं बेसन तयार झालेलं आहे. मसूर पाक खूप छान होणार आहे आपला. बघा खालून कलर काळा व्हायला लागला. थोडासा गॅस कमी करून घ्यायचा. पूर्ण परफेक्ट झालेला आहे आपला. आता गॅस बंद करून मस्त आता मी बटर पेपर लावून घेतलेला एक छोट्या टोपाला. पसरट टोप आहे, लगेच त्याच्यात ओतून घ्यायचं. मस्त असं आपण ओतून घेतलंय, त्याला मस्त पसरून घ्यायचं. आता तर अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईकही करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यावा लागेल याला. 5-10 मिनिटात मस्त असा थंड होतो. लगेच वड्या पाडून घ्यायच्या. थोडासा हलका गरम असेल की वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला वड्या नसेल पाडायच्या तरी तुम्ही डायरेक्टली असं तोडून बी घेऊ शकता. वड्या पाडल्या तर खूप छान दिसते, मुलांना खायलाही मजा येते, बघायला पण खूप छान वाटतं आपल्याला. बघू शकता एकदम चाकूला चिपकतही नाही. आपलं बेसन एकदम असं सॉफ्ट असं झालेलं आहे. थंड झाला की एकदम क्रिस्पी होतो, तोंडात टाकताच विरघळतो. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. जाळीही भरपूर छान आलेली आहे. बघा कसा मस्त पटकन तुटतोय, एकदम क्रिस्पी झालाय. तरी हलका गरम आहे अजून थोडासा. तो पूर्ण थंड झाला की एकदम जिभेवर ठेवताच विरघळणारा असा मसूर पाक तयार झालेला आहे आपला. तर चला आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असे व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा. ठीक आहे.